गुड मॉर्निंग. सेतू अभ्यासाच्या 15व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत. बघा, 1 जुलै पासून आपला अभ्यास सुरू आहे. आजच्या या 15व्या दिवशी आपल्याला शेड्यूल मध्ये पहिली चाचणी आहे. आता म्हणजे 15 दिवसाचा केलेला जो काही अभ्यास आहे याच्यावर आधारित आपल्याला आज एक चाचणी सोडवायची. म्हणजे प्रत्येक विषयाची या ठिकाणी विषयवार चाचणी दिलेली आहे आणि त्या चाचणीला 15 गुण आहेत. तशी मी तुम्हाला ग्रुपवर काल पाठवली पण होती, बरोबर? हा, तर ती जी काही पीडीएफ फाईल आहे ती तुम्ही पीडीएफ फाईल डाउनलोड करा, किंवा जर शक्य असेल तर शेजारच्या सायबर कॅफेवर किंवा कुठेही जाऊन ती प्रिंट काढून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्यायची, काही नाही, 10-12 पानांची आहे, जास्त नाही आहे. तर मग ती प्रिंट काढून घेऊन मग ते सोडवणं तुम्हाला सोपं होईल. थोडंसं मोबाईलमध्ये ते बारीक दिसतं, जास्त वेळ मोबाईल बघत बसण्यापेक्षा त्याची प्रिंट जर काढून घेतली तर अगदी सोपं होऊन जाईल. मग मोबाईलमधून जरी तुम्ही सोडवलं तरी चालणार आहे. तर आता ही चाचणी नेमकी कशी सोडवायची आहे? आपण ब्रिज कोर्स याचाच अर्थ आपण मागच्या इयत्तेचा अभ्यास करतोय हे प्रथम ध्यानात ठेवा, बरोबर आहे की नाही? हा, मग मागच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे. म्हणजे आपण जो काही आता 14 दिवसात अभ्यास केला ह्याच्यावरच आधारित ह्या प्रश्नपत्रिका आहेत, एवढं ध्यानात ठेवायचं. तर मग बघा, सर्वात प्रथम ही प्रश्नपत्रिका नेमकी कशी आहे ह्याचा आपण अभ्यास करूया. थोडीशी सोडवण्याची मदत किंवा गाईडलाईन्स या ठिकाणी मी देणार आहे. प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला सोडवायची आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्या वहीतच सोडवा. ह्या आपल्याला अंतर्गत मूल्यमापनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तुमच्याकडून जमा केल्या जाणार आहेत आणि या 15 गुणांवरून तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे 15 गुण दिले जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून नीट बघा. दिसतंय का? सेतू चाचणी क्रमांक 1. ओके. आता मराठीची चाचणी आहे ही सगळ्यात पहिली. सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1 हा सेतू चाचणी क्रमांक 1 दिवस 1 ते 14. ओके, इयत्ता 7वी, गुण 15. हा, तर बघा आता इथं प्रश्न कसे दिलेले आहेत. ऊस आणि कैरी या पदार्थांमध्ये असलेला फरक सांग आणि यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांग. काय दिलंय? ऊस आणि कैरीमध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? हा, कैरी आंबट आहे, ऊस गोड आहे. हा, ऊस गोड असतो, कैरी आंबट असते. हा त्यांच्यातला फरक आहे, बरोबर आहे की नाही? हा, पहिले तुम्हाला 2 ते 3 फरक लिहायचे त्यातले. हा एकच फरक झाला चवीचा. अजून दुसरा फरक काय आहे? आंब्याचं लोणचे बनवतात, आंब्याचे लोणचे ऊसापासून साखर बनवतात. ऊसापासून साखर बनवतात. छान, हा दुसरा फरक झाला त्याच्यात. तिसरा, आंबा हे एक फळ आहे, ऊस हे एक पीक आहे, म्हणजे फळ वर्गात मोडतं ते, आणि ऊस हा थोडासा मूळ वर्गात मोडतो. हा, म्हणजे असे 2-3 जे काही फरक आहेत हे फरक लिहायचे आहेत, समजतंय? हा, त्याचबरोबर यांच्यापासून होणाऱ्या पदार्थांची नावे तुम्हाला लिहायची. ओके, तर मग बघा आता हे कंसात इथं दिलेलं लाल रंगातलं तुम्ही लिहायची नाहीये. हा प्रश्न लिहून त्याच्या खाली ज्याप्रमाणे उत्तरं सांगितले तुम्ही
त्याप्रमाणे ते आपल्या वहीमध्ये लेखन पण करून ठेवा. हा बघा, आता पुढचा बघा. खाली दिलेल्या मासिकातील उताऱ्याचे वाचन कर आणि प्रश्नांची उत्तरे लिही. कोणाचा माईक चालू आहे रे? रुपाली, 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 माईक म्यूट कर आणि एका ठिकाणी बसून घे बाळा. हे बघा, तिथं एक मासिकातला उतारा आहे. आपण उतार्यांचं वाचन घेतलं, भरपूर उतार्यांचं वाचन घेतलं, आठवतं का? हा, मग आता काय करायचं आहे, हा पण उतारा व्यवस्थित वाचायचा. हा, दोन बघा, हा पण उतारा तुम्हाला अगदी मन लावून वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर त्याच्या खाली दिलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे लिहायची. बरोबर आहे? तर ह्या उतारा वाचनाला तुम्हाला 2 गुण आहेत, लक्षात घ्या. तो उतारा चांगल्या पद्धतीने वाचायचा आहे 2 वेळा. परिच्छेदामध्ये आलेली, आता त्याच्या खाली काय प्रश्न दिले? पुरुषवाचक सर्वनामे कोणती? 2 पुरुषवाचक सर्वनाम सांगायची. कोणती येतील बरं पुरुषवाचक सर्वनाम? सांगा या उतार्यामध्ये. नीट बघा. हाबेल, हुबेल, पुरुषवाचक सर्वनाम काल आपण अभ्यासले, आठवतंय ना? परत एकदा बघितली होती. हा हा कोणती आहेत मग? 2 पुरुषवाचक सर्वनाम सांगा. त्याच्या, त्याच्या, बरोबर. त्याला, त्याला, त्याची. हा, ओके ओके, तुम्हाला समजलेलं आहे. ते लिहून काढायचंय बघा. आणि त्या उतार्यावर आधारित हाबेलाची चूक लक्षात आणू देणारे इव्हानचे कोणते उद्गार परिच्छेदात आले आहे? म्हणजे हा उतारा वाचल्यानंतर ह्या प्रश्न दिलेली जे काही पात्र आहेत ती तुम्हाला लक्षात येणार आहे. हा, पुढे बघा. वरील प्रसंगातून इव्हानचा कोणता गुण तुला दिसून येतो? हे त्या परिच्छेदात तो वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तिसरा प्रश्न बघा. खालील वाक्यातील विशेष नाम व भाववाचक नाम बदलून वाक्य पुन्हा लिही. आपण नामाचे प्रकार बघितले आहे की नाही? आठवत आहे? नामाचे कोणते प्रकार आहेत? सामान्य नाम, बरोबर. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हा, ओके ओके. भाववाचक नाम. हा ओके. मग आता ह्या वाक्यामध्ये दिलेले विशेष नाम आणि भाववाचक नाम कोणतं आहे? विशेष नाम आणि भाववाचक नाम. सुरेश, सुरेश हे काय आहे? स्वभाव. सुरेश काय आहे? विशेष नाम, विशेष नाम. आणि भाववाचक नाम कोणतं आहे? मन मिळावू, मन मिळावू. मन मिळावू, मन मिळावू हा त्याचा गुण झाला, बरोबर आहे की नाही? हा, मग आता हे जे काही 2 भाववाचक नाम आहे हे बदलून तुला वाक्य पुन्हा लिहायचंय, लक्षात घ्या. म्हणजे सुरेश हे नाम आणि मन मिळावू हे नाम तुम्हाला बदलायचंय आणि ते पुन्हा लिहायचंय वाक्य. हा, हे वाक्य असं नाही लिहायचंय. मग सांगा आता. सुरेशचा स्वभाव मन मिळावू आहे, त्याच्याऐवजी सुरेश आणि मन मिळावू हे जे काही विशेष नाम आणि भाववाचक नाम आहे ते बदलायचे. त्याच्याऐवजी दुसरे विशेष नाम आणि भाववाचक नाम टाकायचे. सांगा बरं. प्रसंग, सुरेशचा स्वभाव मनमिळावू आहे, या ठिकाणी सुरेश हे विशेष नाम आहे आणि मनमिळावू हे भाववाचक नाम आहे. मग दोन्ही पण बदलायचे तुम्हाला. तिथं पात्र बनवायचे, तुमच्या मनाने वाक्य तयार करायचे. त्याचा स्वभाव दयाळू आहे. शाबास. पण त्याचा इथं हे सर्वनाम झालं बाळा, फक्त तिथं विशेष नाम पाहिजे. एखादं विशेष नाम सांग ना त्याचा ऐवजी. एखादं नाम सांग, तर नाम घे एखादं सर्वनामाऐवजी. त्याचा हे सर्वनाम वापरलं ना तू, त्याऐवजी
विशेष नाम घ्यायचं, म्हणजे एखाद्या मुलाचं मुलीचं नाव. सुरेशचा स्वभाव चांगला आहे. शाबास. त्याचा स्वभाव दयाळू आहे. त्याचा ऐवजी सुरेश वापरा तुम्ही, सुरेखा वापरा, आणि दयाळू मनमिळवाऐवजी दयाळू. असे खूप वाक्य आहेत तुम्हाला तयार करता येतील, आहे की नाही? किमान 1-2 वाक्य त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, बदलून लिहायचे. हा, चला पुढे पुढे. खाली दिलेल्या कोणत्याही एका विषयावर 5 ओळी माहिती लिहा. दिसतंय का? हो. हा. आता एकाच पुस्तकावर किंवा एकाच पदार्थावर किमान 5 ओळीत अर्थपूर्ण माहिती लेखन असावे. हे लाल अक्षरातलं किंवा कंसात दिलेल्या सूचना लिहू नका. हा, आता कोणत्या 2 विषयांपैकी लिहायचंय तुम्हाला? पहिला काय विषय दिलेला आहे? आवडते पुस्तक. आवडते पुस्तक. किंवा आवडता पदार्थ. आपण ज्याप्रमाणे एखादा विषय निबंध किंवा लिहितो अशा पद्धतीने लिहायचंय ते. आवडते पुस्तक किंवा माझे आवडते पुस्तक, आणि मग त्या आवडत्या पुस्तकाविषयी 5 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्या सुंदर सुवाच्य अक्षरात लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यात व्याकरणाच्या चुका नको, शुद्ध असलं पाहिजे ते. त्यानंतर माझा आवडता पदार्थ, दोघांपैकी एका विषयावर लिहायचे. कळतंय का? चला पुढे. हो, एकच कोणताही एक. हा, पुढे बघा. प्रश्न 5वा. धडा शिकणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही. हा, बोला. पूजा बोल. सर, आवाज चांगला नाहीये. हा, काही नाही बाळा, तुझा माईक बंद केला ना बरोबर आवाज येईल. आवाज चांगला नाहीये. तुझा माईक बंद कर, म्हणजे सगळ्यांना आवाज येईल आणि तुला पण येईल. हा, माईक म्यूट कर तुझा. केला का? हा. आता येईल बघ. हा, बघा. इथं काय दिलंय? 5वा प्रश्न. धडा शिकणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही. कशाला म्हणतात धडा शिकणे? हा वाक्प्रचार आहे की नाही? हा, कसं वाक्यात उपयोग करता येईल याचा? वाक्यात उपयोग करायचा. बोल रुपाली. मी धडा हा, आता बघा, धडा शिकणे हे कोणत्या अर्थाने? धडा शिकणे म्हणजे एखाद्या गोष्टीतून काहीतरी आपण शिकणे, बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ, ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ससा हा अगदी जलद पाळणारा, त्याला गर्व होता आपल्या धावण्यावर, आणि कासव मात्र अगदी हळू गतीने चालणार होतं. सशाला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे नेमकं काय झालं पुढे. तर मग या गोष्टीमध्ये कासवाने सशाला चांगलाच धडा शिकवला, आहे की नाही? शिकवला का नाही? म्हणजे धडा शिकणे या अर्थाने तो वाक्प्रचार वापरला जातो. अशा पद्धतीने वाक्यात तुम्ही उपयोग करायचा आहे तो. वाक्य तयार करता. पुढे, खालील वाक्य कोणते 2 प्रकारे वाचून दाखवायचं आहे तुम्हाला. ते काही इथे तोंडी कामासाठी पण तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या वाक्यामध्ये खालचं वाक्य वाच बरं संतोष, काय आहे? मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे. हा, या वाक्यात आनंद, दुःख, राग, प्रश्नार्थक, हास्य आले लक्षात? हो. मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे. आता प्रश्न, हास्य नीट लक्षात घ्या. इथं काय
मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे हे एक साधं वाक्य आहे. तर हे प्रश्नार्थक जर म्हणायचं असेल तर कसं म्हणावं लागेल आपल्याला? मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे. मस्त आहे का? हा, तुझ्या सोबत यायचे आहे. हा, आता आनंद कसा होईल या वाक्यातून? आनंद कसा व्यक्त कराल तुम्ही? मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे तेच वाक्य. हा, आश्चर्य कसं होईल त्या वाक्यातून व्यक्त सांगा? मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे. बापरे, हा, हे आश्चर्य. राग, राग कसा व्यक्त कराल ह्याच वाक्यातून? कुणीतरी आता करून दाखवा. मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे या वाक्यातून राग कसा दाखवाल तुम्ही तुमचा? हा, संतोष. आई मला बी दादा संगे यायचे आहे. हा, बर बर, ठीक आहे. मला आणि दादाला तुझ्या सोबत यायचे आहे. एवढं हसून नाही आपल्याला राग व्यक्त करता येणार आहे की नाही? चेहऱ्यावर रागीट हावभाव पाहिजे तुमच्या. हा, बरं, ठीक आहे, असू द्या. बघा, झाला मराठी. याच्यानंतर पुढचा विषय आहे काय आहे? गणित. 15 गुण. बरं, बघा, जोड्या लावा. आकृत्या ओळखता येतात ना? आणि आकृतीचे नाव आहे, सांगा काय पहिली आकृती? रेषा. हा, नीट बघा, ही काय आहे मग? रेषा. ही रेषा आहे. पहिली काय आकृती आहे? रेषाखंड. रेषाखंड, बरोबर. आता ह्या जोड्या तुम्ही पेन्सिलने नाही लावायच्या, तर आकृत्या आणि तिचं नाव समोरासमोर लिहायचं. हा, दुसरी आकृती कशाची आहे? किरण. किरण. तिसरी पर्तल. प्रतल. आणि चौथी रेषा. रेषा. ओके ओके. बघा, रेषा. माईक बोलायचं झाल्यानंतर माईक बंद करा. बोलायचं झाल्यानंतर माईक बंद करा. खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. ऋण 48 हिची विरुद्ध संख्या कोणती येईल? धन 48. धन 48. तर ही किती संख्या आहे मधली? 15. धन 15. हा, तिची विरुद्ध संख्या कोणती आहे? ऋण 15. ऋण 15. ऋण 15. ऋण शाबास. 15. ही पुढची ऋण 99. हिची विरुद्ध संख्या? धन धन 99. धन 99. शाबास. चला चला. हो, पुढे चला. बघा, खालील उपप्रश्न सोडवा. खालील संख्यांचे धन व ऋण संख्या असे वर्गीकरण करा. येईल ना रे? धन कोणते, ऋण कोणते ओळखता? हा, वर्गीकरण करायचं म्हणजे काय? धन संख्या, मग त्याच्या पुढे धन संख्या लिहायच्या, खाली ऋण संख्या लिहायचं, त्याच्या खाली ऋण संख्या आणि त्याच्या पुढे ऋण संख्येची यादी करायची. कळत आहे? हा, चला पुढे. या ही पहिली संख्या किती आहे सांगा? 3.5. 3.5. आपण कालच शिकलो हे संख्या रेषा संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा आहे की नाही? 3.5 म्हणजे 3च्या पुढे किती रेषा मोजाव्या लागतील? 5. हा, आणि 5च्या खाली 3.5 लिहायचा. मग तुम्ही काय काढायची? एक संख्या रेषा काढायची अगोदर आणि संख्या रेषेवर हे अंक दाखवायचे. ओके. हा, बघा पुढे. बेरीज करा. पूर्णांकांची बेरीज, एक धन आणि एक ऋण आहे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आहे. तर छेद समान नाहीये, मग पहिले छेद पण समान करावा लागेल. 2 गुणिले 5 2 पंचे 10 आणि 1 11. 11 छेदी 2 येईल. हा, अधिक 5 त्रिक 15 आणि 2 17/5. अशा पद्धतीने हे मांडून परत छेद समान करणे आपण शिकलोय. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे, हे पण झालंय. कंपास पेटीमधील योग्य साहित्य वापरून 60 अंश मापाचा कोन काढावा, तो दुभागा.
पहिला दुसराच तास झाला होता ना आपला, दुसऱ्या दिवशी शिकलो ना आपण हे. ते तो अभ्यास हो. दुसरा दिवस. हो 60 हो. अंकाचा कोण काढायचा आणि तो काय करायचा, दुभागायचा. बरोबर. त्याचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवला होता, कशा पद्धतीने दुभागतात. हा, त्यासाठी आपल्या 6वीच्या पाठ्यपुस्तकाचा पण तुम्ही आधार घ्या. हा नाही जमलं तर. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. बघितलंय का? हा, सामान्य विज्ञानाची चाचणी तुम्हाला 1 ते 9 या घटकांवर आधारित आहे. बघा, अत्यंत सोपी आहे, व्यवस्थित वाचा. हा, मातीचे उपयोग काय आहेत, लाकडाचे उपयोग काय आहेत ते लिहायचे तुम्हाला. पुढे मानव निर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती असं गटात विभागणी करून लिहायचे. समजतंय का बाळांनो? हो. प्रश्नांची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे, याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे की नाही? तर मग ते व्यवस्थित वाचा आणि गटात वर्गीकरण करा आणि सोडवा. बघा इथं, सांगा मी कोणाशी जोडी लावू. हा, उभयचर कोणाशी जोडी लावाल? बेडूक बेडूक बेडूक. मग इथं उत्तर लिहायचं कंसात, कळतंय का? बरोबर उत्तर इथं लिहायचं तुम्हाला. उभयचर बेडूक. बाष्प पाऊस पाऊस. पाऊस. ओके ओके. हा, माईक बंद करा. खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल? हा, ही चाचणी आहे आपली. ठीक आहे, मग प्रश्न व्यवस्थित वाचा विज्ञानाचे आणि समजून घ्या ती. हा, पुढे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. रिकाम्या जागा दिल्यात. आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात. भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात. महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. अशा पद्धतीने प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहायची. पुढे तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात, समाज कसा तयार होतो. त्यानंतर भूगोलाची दिलेली आहे. बघा इथं एकूण 6 गुण आहेत भूगोलासाठी. रिकाम्या जागावर आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं. खालील विधाने चूक की बरोबर, आणि चुकीचं असेल तर ते बरोबर करून लिहायचे. वृत्त जाळीची आकृती. इथे हिंदीचा पण भाग दिलाय. हा, हिंदी या विषयाची चाचणी दिलेली आहे. बघा, कसोटी 1, चित्र देखकर उससे दिसत नाहीये. हा, दिसल ना बाळा. हा, चित्र देखकर उससे शब्द बनाव. हा, काय असेल पहिलं चित्र? हे काय पहिलं चित्र? चिडिया 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 चुडिया का चिडिया? चिडिया चिडिया. चिडिया चिडिया. हा, पुढे किसान हा, किसान किसान पुढचा विमान. विमान विमान आणि पुढचं आर्यन आर्यन. पुढे बघा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो, विभिन्न धातुओं के नाम लिखो, भारत की बेटी चित्र का निरीक्षण करें, दोनों चित्र में दिख रहे फर्क को लिखो. ये तुम्हारे हिंदी के 6ठी कक्षा के किताब में सब कुछ दिया गया है. आपको वह चित्र ध्यान से देखकर उन चित्रों का निरीक्षण करके जो फर्क या फिर साम्य है उसके बारे में लिखना है.
आगे देखिए, निम्नलिखित शब्दों में से उपसर्ग लगाकर लिखो। हाँ, यहाँ पर उपसर्ग किसे कहते हैं? अप, नी, सु, अ, कु, भर, यह उपसर्ग है। और ये जो शब्द है इनके पहले उपसर्ग लगाया जाता है। उपसर्ग यानी क्या? किसी भी शब्द के पहले जो प्रत्यय लगाया जाता है उसे उपसर्ग कहते हैं। जैसे देखिए, हाँ बताइए, चलो एक एक किसी शब्द को उपसर्ग लगाकर बताइए। अपशकुन। अपशकुन, बहुत अच्छे। हाँ, यह शब्द लिखने हैं आपको। आगे दूसरा बताइए कुछ। निडर। सुस्वागतम। हाँ, नीडर, नीडर, सुस्वागत। और अव्यवहारिक। अव्यवहारिक, बहुत अच्छे। और भरपूर। कुप्रथा, कुप्रथा। और भरपूर। भरपूर। हाँ, ठीक है। इस तरह से आप इसे पूरा कीजिए। प्रश्न दूसरा, निम्नलिखित पद्य पंक्तियों को पढ़कर सूचना के अनुसार कृति करो। यह एक कविता है छठी कक्षा की। कभी तैरते कभी डूबते, इतराते गाते मस्ताते, नदी आ गई चलो नहाने, आमंत्रित सबको करवाते। यह जो कविता है, यह कविता आपको पढ़नी है अच्छी तरह और सूचना पढ़कर उसे अच्छी तरह कृति करनी है। कृति 1, कवि नदी में किस प्रकार मस्ती करता है? कभी क्या करता है नदी में? कभी तैरता है, कभी डूबते हैं, बराबर है ना? हाँ, और कभी गाते हैं, इतराते हैं, मस्ती करते हैं और नदी में नहाते हैं। यह इस प्रकार का वर्णन आपने लिखना है। स्वमत लिखो। नदी में गंदगी ना फैले इसीलिए क्या करोगे? हाँ, बोलिए। नदी में गंदगी नहीं फैलनी चाहिए तो आप क्या करोगे? नदी में गंदगी ना फैले इसीलिए क्या करोगे आप? नदी में कचरा फेंकोगे? नहीं। हाँ, फिर क्या करोगे बताइए? नहीं। हाँ, क्या करोगे? जो कूड़ा कचरा आता है हाँ, वो जहाँ कचरा डालते वहाँ कूड़ा डाल, लेकर कचरा कूड़ादान में डालेंगे, बराबर है ना? और जो जानवर है वह नदी में नहीं धोएंगे। कपड़े कपड़े नदी पर नहीं धोएंगे। गंगा को स्वच्छ सुंदर रखेंगे। और पानी का प्रदूषण होने से बचेंगे। कपड़े हाँ, बोलिए। माइक बंद करावा। इंग्लिश सब्जेक्ट, इंग्लिश मार्क्स 20. इंग्लिशची जी काही प्रश्नपत्रिका आहे 20 मार्क्स आहे, तिथं लक्षात घ्या. हा, तर बघा इथे फर्स्ट जो क्वेश्चन आहे हा माय सेल्फ अँड थिंग्स आय कॅन डू. स्पीक 4-5 sentences about any one of the following topic. माय सेल्फ आणि थिंग्स आय कॅन डू. तर 3 गुण आहेत त्याला. बघा तुम्हाला काय करायचंय, स्वतःविषयीची माहिती 5 ओळीमध्ये रेकॉर्ड करायची आणि मला पाठवायची रेकॉर्ड करून. माय सेल्फ,
लक्षात राहिलं का इंग्रजीचं? हा, म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने माहिती द्याल तुम्ही? फॉर एक्झाम्पल बघा, मी सांगतो, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, जे असेल ते. हा, आय एम 13 years old, आय एम 12 years old, माय फुल नेम इज XYZ, जे असेल ते. हा, माय फुल नेम इज, आय लिव्ह इन सुरगाणा, आय लिव्ह इन मुंबई. या पद्धतीने असेल. फक्त रेकॉर्ड करून तुम्हाला ते पाठवायचंय. माय सेल्फ म्हणजे स्वतःविषयीची माहिती. हा, आय हॅव अ बिग फॅमिली, आय हॅव अ स्मॉल फॅमिली, आय हॅव 2 ब्रदर 1 सिस्टर, आय हॅव नो सिस्टर, आय हॅव अ ब्रदर, आय लाईक डान्सिंग अँड पेंटिंग, आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड 7th, माय स्कूल नेम इज. अशा पद्धतीने 5 ओळी रेकॉर्ड करायच्या आणि त्या रेकॉर्ड करून ऑडिओ तुम्ही मला पाठवायचा. नेक्स्ट, दुसरा क्वेश्चन. रीड द फॉलोइंग वर्ड क्लाउड केअरफुली फ्रॉम एनी 2 मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग एनी वर्ड फ्रॉम द वर्ड क्लाउड. इथं 2 वाक्य तयार करायचे तुम्हाला. बोला बरं या वर्ड क्लाउड मधून. फॉर एक्झाम्पल इथं दिलंय शी इज रनिंग, आहे की नाही? कुठे आहे शी? इथं थोडेसे अपूर्ण आहेत बघा ते. ओके, क्लू दिलेले आहेत तुम्हाला. इथं ई टाकून घ्यायचं आहे. इथं ई राहिलाय. हा, इथं जी राहिलाय. हा, हे अक्षर टाकून घ्या स्पेलिंग मध्ये. शी इज रनिंग असं दुसरं एखादं वाक्य होईल का याच्यात? ही ही इज. She He is a pet. she is Pet. a book. She शी is शी हॅज a अ बुक. pen. She is a girl. शी I have इज अ pen. गर्ल. आय हॅव अ पेन. ओके, आय हॅव अ पेन. ओके ओके, लाईक धिस. वाक्य तयार करा. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग वर्ड फ्रॉम बास्केट ऑफ वर्ड्स केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग. आता लिहायचे आहे बरं का, इथून पुढचं तुम्हाला लिखाणासाठी आहे. रिटर्न 6 मार्क. हा, काय? रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द बास्केट. त्या बास्केट मध्ये काही शब्द दिलेत. हा, आन्सर द फॉलोइंग. वाचा हा पहिला शब्द. Scared. स्कॅर्ड, हॅपीली, Happy. Shopping. शॉपिंग. नेक्स्ट, Pink. रेड, Forehead. Forehead. Swimming. स्विमिंग, स्टिचेस, Jackal. Jackal. Shoulder. Shoulder. Mother. निडल. Noodle. Thank you. Door. Thank you. Thank you. Door. ओके, म्यूट द माईक. माईक बंद करा. माईक बंद करा. माईक बंद करा. हा, आता खाली प्रश्न दिलाय बघा काय. अ वर्ड हॅव्हिंग ING इन इट. असा शब्द की ज्याच्यामध्ये ING आलेला आहे. ING आलेला आहे असे शब्द कोणते त्याच्यात? Coffee. Swimming. चॉपिंग अँड स्विमिंग. ओके, चॉपिंग अँड स्विमिंग. हा, अ वर्ड दॅट मीन्स फ्रायटन. असा शब्द शोधायचा आहे तुम्हाला की फ्रायटन म्हणजे घाबरणे. अशा अर्थाचा शब्द कोणता आहे याच्यात? फ्रायटन. Scared. स्केअर्ड पहिलाच आहे बघा, आहे की नाही? स्केअर म्हणजे घाबरणे. नेक्स्ट, द अपोजिट ऑफ सॅडली. अपोजिट या सॅडली या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता आहे इथं? Happily. Happy. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पुढे, अ वर्ड दॅट मीन्स कटिंग. असा शब्द शोधायचा की त्याचा अर्थ काय होतो? कटिंग होतो. Shoulder.
नाही बाळा, शोल्डर म्हणजे आपल्या खांद्याचे शोल्डर. चॉपिंग चॉपिंग कोणता आहे? चॉपिंग. ओके, चॉपिंग. Chopping. हा, चॉपिंग द व्हेजिटेबल्स. ओके, चॉपिंग द व्हेजिटेबल्स. पुढे अ थिंग वी नीड फॉर स्टिचिंग. अशी गोष्ट की जी आपल्याला स्टिचिंग करायला काम येते. स्टिचिंग म्हणजे शिवणे. ओके, थिंग्स वी नीड फॉर स्टिचिंग. स्टिच करायला आपण कशाचा वापर करतो? निडल. Stitches. निडल निडल. ओके, Needle. निडल म्हणजे सुई. पुढे ॲन ॲनिमल. ॲनिमलचं नेम कोणतं आहे याच्यामध्ये? या चार मध्ये वरच्या? Jackal. जॅकल. Jack. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पुढे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. अत्यंत महत्वाचा भाग आलेला आहे या ठिकाणी. बघा, क्वेश्चन नंबर 4. हा उतारा जो काही आहे हा तुम्हाला अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे. ओके, आणि वाचल्यानंतर त्याच्या खालीचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. मस्त आहे. उतार्यामध्येच त्या प्रश्नांची उत्तर आहेत. काही अडचण आल्यास विचारून घ्या. पुढे बघा, ड्रॉ ऑर स्टिक अ पिक्चर ऑफ युअर फेवराइट एनिमल अँड राईट 3 सेंटेन्सेस अबाउट इट. काय करायचंय? ड्रॉ ऑर स्टिक अ पिक्चर ऑफ युअर फेवराइट एनिमल अँड राईट 3 सेंटेन्स. म्हणजे काय करायचंय, कोण सांगेल? फेवरेट पिक्चर एनिमल म्हणजे चित्र काढायचं. आवडत्या प्राण्याबद्दल. हा, आवडत्या प्राण्याचं चित्र चिकटवा, किंवा जर तुम्हाला काढता आलं तर काढलं तरी चालेल. आणि त्याच्याविषयी किती वाक्य लिहायचे? 3. 3 सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, समजा मी एलिफंटचं चित्र काढलं. ओके, तर मग एलिफंट विषयी लिहायचं. एलिफंट इज ए व्हेरी बिग एनिमल. ओके, इट हॅज 4 legs and 1 tail empty. Okay, it is a very strong animal. Okay, it eats many fruits and food, large quantity of food. अशा पद्धतीने 4-5 वाक्य त्या प्राण्याविषयी. तुम्ही तुमच्या आवडत्या प्राण्याचं लिहा. यू कॅन राईट द पॅरोट, पिकॉक. ओके, हा, ड्रॉ द पिक्चर. चित्र काढलं तरी चालेल आणि किंवा चिपकवलं तरी चालेल, पण त्याच्याविषयी वाक्य लिहिणं महत्वाचं आहे. पुढे बघा, ओके, गॉट समजलंय? अशा प्रकारे ह्या प्रश्नपत्रिका सर्व व्यवस्थित डाउनलोड करा. मी दोनदा पाठवलेल्या आहेत. आणि त्या व्यवस्थित वहीमध्ये पाठोपाठ एक सर्व प्रश्नपत्रिका सोडवून ठेवायच्या आहेत. मला फोटो जरी टाकले तरी चालणार आहे. ओके, बाय बाय, सी यू.